नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 11 ऑगस्टच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. आबा अद्वैतला म्हणतात, काम कुठपर्यंत आलं? आजचा एकच दिवस दिलाय ना स्वामीनाथन सरांनी? अद्वैत म्हणतो, बोलणं सुरू आहे, काहीतरी मार्ग काढावा लागेल. आबा त्याला म्हणतात, काहीतरी मार्ग काढावा लागेल असं म्हणून कसं चालेल? तू अंधारामध्ये तीर चालवू नकोस. तू आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट नेमकेपणाने करत होतास, मग आत्ताच का हा डळमळीतपणा चालू आहे? तुझ्याकडे काही नियोजन नाही, पर्याय नाही, उपाय नाही. मग कसं चालणार? किती मोठा प्रोजेक्ट आहे हा? अद्वैत म्हणतो, डिझायनरशी बोलणं झालंय, ती कळवेल असं म्हणाली आहे. तर सरोज लगेच म्हणते, काही लोकांनी आपल्याबरोबर खोटेपणा केल्यामुळे आपल्यावर ही परिस्थिती उद्भवली आहे. आजपर्यंत आपल्याला आधी कधीही प्रॉब्लेम आला नव्हता आणि अद्वैत त्याच्या कामामध्ये परफेक्ट आहे. आणि आबा, तुम्ही जर प्रोजेक्टविषयीच म्हणत असाल तर आपल्या हातात आणखी वेळ आहे. प्रोजेक्ट आपल्या हातातून गेला नाहीये आणखी. आणि माझी खात्री आहे, शेवटच्या क्षणीसुद्धा हा पलटी मारू शकतो, बाजी मारून घेऊ शकतो. माझा विश्वास आहे अद्वैतवर. आणि इथपर्यंत मेहनतीने आणलेलं प्रोजेक्ट अद्वैत असं हातातून जाऊ देणार नाही. आणि ती आबांना विचारते, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा काही हस्तक्षेप तर नाहीये ना? म्हणजे स्वामीनाथनचं आणि तुमचं थेट बोलणं होत नाहीये ना? म्हणजे तुम्ही त्यांना काही सजेशन्स देताय किंवा तुमच्या काही इच्छा बोलवून दाखवताय, असं तर काही नाहीये ना? रोहिणीने सरोजचे कान भरल्याचा चांगलाच परिणाम झालेला असतो, त्यामुळे रोहिणी खूप खुश होते. तर रोहिणी मनात विचार करते, मी कालच या गोष्टी तुझ्या कानात भरवल्या आणि तू त्या गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या आहेत याची काहीही शहानिशा न करता डायरेक्ट जाब विचारतेस. इतक्या वेळा मी तुला तोंडावर पाडलंय, तरीसुद्धा अद्वैतचा विषय आला की तुझी विचार करण्याची क्षमताच संपते. म्हणजे अद्वैत हा तुझ्या विचारांची चावी आहे. फक्त ती फिरवली की तू मला हवं तसं वागतेस. आबा सरोजला विचारतात, तुला असं वाटण्याचं कारण काय? तर सरोज सांगते, अद्वैतचं जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून आपले प्रॉब्लेम्स वाढलेत. त्याआधी असा कधीही प्रॉब्लेम नव्हता. पण ही मुलगी जेव्हापासून आपल्या घरात आली आहे तेव्हापासून प्रॉब्लेम्सला सुरुवात झाली आहे. आणि या मुलीने काहीही केलं तरी तुम्ही तिची ढाल बनून उभे राहता. अजून स्पष्टच सांगायचं झालं तर जेवढी ही मुलगी मला आवडत नाही तेवढाच तुम्हाला तिचा पुळका आहे. आणि ही दोन टोकं जर व्यवस्थित जोडली तर तुम्हाला नक्की कळेल मला काय म्हणायचं आहे ते. तुम्ही जर स्वामीनाथनकडे शब्द टाकला असेल तर ते तुम्हाला कधीही नाही म्हणणार नाहीत. आबा सरोजला समजावतात आणि म्हणतात, एवढ्या मोठ्या जगतात स्वामीनाथनसारखा माणूस कोणाला शब्द दिला आहे म्हणून बिझनेस करणार नाही. ते माझा आदर करतात, मी सुद्धा त्यांचा आदर करतो. पण खाजगी गोष्टी आणि व्यवसाय हे वेगवेगळं असतं हे त्यांना आणि मला आम्हा दोघांनाही ठाऊक आहे. पण वशिल्यापेक्षा निवडून केलेलं काम हे व्यवस्थित टिकतं. आणि स्वामीनाथन हा कोणत्याही प्रभावाखाली न येणारा माणूस आहे, म्हणून तो एवढा यशस्वी आहे. सरोज म्हणते, हो, पण अद्वैतने काढलेली डिझाईन्स इतकी टाकाऊ नव्हती. केवढे नावं ठेवले त्याने. सतत जुनी डिझायनर पाहिजे असं म्हणत होता. म्हणून मला असं वाटलं की कदाचित तुम्ही त्यांच्याकडे तिचं कौतुक केलं असेल आणि त्यावरून त्यांनी असा अर्थ काढला असेल की हिला काम दिलं पाहिजे. नैनासुद्धा आपली सून आहे म्हणून त्यांनी तिला मॉडेलिंगचं काम दिलं होतं. कदाचित हिच्यासुद्धा बाबतीत तसंच असेल. आबा हसतात आणि सरोजला म्हणतात, तू दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करतीयेस. ते मॉडेलिंग वगैरे तेवढ्यापुरतंच असतं. जाहिरात जोपर्यंत चालते तोपर्यंत ठीक आहे, नंतर कोणी पण दुसरा माणूस उभा राहतो. पण आपण जे डिझाईन्स पक्के केले आहेत ते कायम राहतात. आणि त्या स्वामीनाथनला कलेची जाणीव आहे म्हणून त्यांनी ही डिझाईन्स निवडली. आणि त्या डिझाईन्सच्या मागे म्हणजेच त्या कलेमागे आपली कला आहे हे त्यांना माहीतसुद्धा नसेल. त्यामुळे तू या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक. आणि हे असले खेळ मलासुद्धा खेळता येणार नाहीत. आणि या कामामध्ये कलाने सहभाग घ्यावा हे ठरवणारे आपण कोणीही नाही आहोत. हे ठरवणारी फक्त अंबाबाई आहे. सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. तर कला अद्वैतसाठी प्रोटीन शेक घेऊन येते. तर अद्वैत कलाला विचारतो, काय चालू आहे तुझं? तू काय ठरवलं आहेस ते सांग ना. कला हसत असते तर अद्वैत म्हणतो, हसत खेळत बोलण्याची वेळ नाहीये आता. कला लगेच सिरियस होते तर अद्वैत तिला विचारतो, एवढी का सिरियस झालीस आता? तर कला म्हणते, काय कहर आहे रे चांदेकर, तू दोन्ही बाजूंनी बोलतोस. तुला काय वाटतं तुझ्या हातात माझा रिमोट कंट्रोल आहे का? तू बटन दाबलंस की खरे हसली, खरे थांब की खरे थांबली, काय आहे? तर अद्वैत म्हणतो, तुझे सगळे टोमणे कळतात मला, पण तुला कळत नाहीये का आत्ता सिच्युएशन काय आहे? माझ्याकडे कोणताही ऑप्शन नाहीये. माझ्याकडे नवीन डिझाईनचा प्लॅन नाहीये, कॅपेबल अशी डिझायनर नाहीये की जिच्याकडून मी डिझाईन्स करून घेईल.
मिस्टर स्वामीनाथनला मी काय दाखवायचंय तू सांग बरं. आता एवढं स्पष्ट बोलतोय तरी कळत नाहीये का तुला? हे ऐकून कला त्याला म्हणते, तू इतकी मोठी गोष्ट केली आहेस आयुष्यात, इतका स्पष्ट बोललायस आत्ता, म्हणून हसू आलं मला. तर अद्वैत तिला म्हणतो, तू मुद्दामून करतेस का खरे? ही डील माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही डील जर मला मिळाली नाही तर आबांचा माझ्यावर असलेला विश्वास, आईला माझ्यावर असलेली खात्री, चांदेकरांचं एवढं मोठं नाव, या डीलमधून मिळणारं प्रॉफिट. आणि असंही नाहीये की हे सगळं तुला कळत नाहीये, तुला कळतंय, पण तू मुद्दामून मला त्रास देण्यासाठी असं वागतीयेस. कला त्याच्या हातात काही पेपर्स देते तर अद्वैत ते पेपर्स खाली टाकतो आणि म्हणतो, काय चालू आहे आता, कशाला पेपर्स देतेस तू माझ्या हातात? तर कला लगेच त्याला म्हणते, काय आहे ना चांदेकर, संधी जरी तुझ्या जवळ असली तरी आपण कुठेतरी लांब दूरवर नजर लावून बसतो. जरा माणसाने चौफेर पण बघावं ना. अद्वैत तिला म्हणतो, झाला का शिकवणीचा वर्ग सुरू? कला त्याला म्हणते, ते पेपर्स खाली टाकण्याच्या आधी त्या पेपर्समध्ये काय आहे हे तरी बघायचं होतंस, नुसतीच आपली बडबड सुरू करायची का? अद्वैत ते पेपर्स उचलून पाहतो तर त्यात सुंदर अशा ज्वेलरी डिझाईन्स असतात. अद्वैत तिला विचारतो, ही सगळी डिझाईन्स तू केलेत का? तर कला म्हणते, हो, आणि ही डिझाईन्स नवीन ब्रीफप्रमाणे बनवली आहेत. अद्वैत म्हणतो, म्हणजे ही फायनल डिझाईन्स आहेत, म्हणजे आपल्याला डिरेक्टली प्रेझेंटेशन करायचं आहे. पण तू ही डिझाईन्स कधी केलीस? कला म्हणते, तुला आठवतंय का, तू मला म्हणाला होतास की मी दी अद्वैत चांदेकर आहे, मी काहीही करू शकतो. तेच. तर अद्वैत म्हणतो, मग तेव्हा तुला का करावीशी वाटली? तर कला म्हणते, तू जेव्हा म्हणालास ना की मी काहीही करू शकतो, तेव्हा मला इतकं कॉन्फिडंट वाटलं ना, मला तर विश्वासच वाटला की तू नक्की काहीही करू शकणार नाहीस. म्हणून मी ही डिझाईन्स बनवली या आणीबाणीच्या परिस्थितीसाठी. अद्वैत म्हणतो, म्हणजे तू हे ठरवून मोकळी झालीस की मला डिझाईन्स बनवता येणार नाहीत? तू काय स्वतःला शहाणी समजतेस का? बाकीचे सगळे काय मूर्ख आहेत? कला म्हणते, कसा आहेस रे चांदेकर तू? आत्ता थोड्या वेळापूर्वी आपलं, आपण, आपलं असं म्हणत होतास ना, अचानक आता तुम्ही, माझं असं सुरू झालं का? अद्वैत म्हणतो, असं काही नाहीये. तर कला त्याच्या हातातून ते डिझाईन्सचे पेपर घेते आणि म्हणते, नाहीये का? मग कसं आहे सांग जरा. अद्वैत म्हणतो, मी केलेले डिझाईन्स बरे होते, वाईट नव्हती, आणि मिस्टर स्वामीनाथनने ती डिझाईन्स रिजेक्ट केली असती असं काही नाहीये. तर कला म्हणते, म्हणजे बाहेरच्या कोणीतरी येऊन तुला सांगितलं असतं तर तुला चाललं असतं, पण तू डिझाईन्स करत असताना मी तिथेच होते ना रे. तर अद्वैत म्हणतो, ठीक आहे, खरे तुझंच खरं, दे इकडे डिझाईन्स. तर कला अद्वैतला म्हणते, जोपर्यंत तू मनमोकळेपणाने हसून मला रिक्वेस्ट करत नाहीस तोपर्यंत ही डिझाईन्स तुला मिळणार नाहीत. अद्वैत तिला म्हणत असतो, आता ही काय नवीन नाटकं आहेत? तू माझ्यासाठी डिझाईन्स बनवले आहेत ना, मग ती डिझाईन्स माझी आहेत, दे मला. कला त्याला म्हणते, तुला ही सगळी नाटकं वाटतायत का? मग आता तर तुला डिझाईन्स मिळणारच नाहीत. अद्वैत छोटंसं स्माईल चेहऱ्यावर ठेवून कलाला म्हणत असतो, प्लीज खरे तू बनवलेले डिझाईन्स मला देशील का? तर कला त्याला ते डिझाईन्स देते आणि त्याला म्हणते, हसताना चांगला दिसतोस तू, हसत जा अधूनमधून. अद्वैत तिला म्हणतो, मी प्रयत्न करेन. तू केलेले डिझाईन्स आपल्या प्रोजेक्टसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि बाकीच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा उपयोगी ठरतील. कलाला त्याचं बोलणं कळत नाही तर अद्वैत तिला म्हणतो, इथून पुढे तू आपल्या कंपनीची डिझायनर म्हणून काम करायला सुरुवात कर. कला त्याला म्हणते, तू परत बोल ना, आता काय म्हणालास ते? अद्वैत तिला म्हणतो, चांदेकर ज्वेलर्ससाठी डिझायनर म्हणून काम करायला सुरुवात करू शकतेस. हे ऐकून तर कला खूप खुश होते, तिला खूप आनंद होतो. सोहमला त्याचं एक्झिबिशन कॅफेमध्ये लावायचं असतं, त्यामुळे तो काजलला म्हणतो की मी इथे बसतो, तू तुझ्या मालकाशी बोलून घे. ते जर हो म्हणाले तर मला हाक मार. काजल तिच्या मालकाशी बोलते, परंतु तिचा मालक म्हणतो की पण कोणता आर्टिस्ट इथे पेंटिंग्ज लावायला तयार होईल? काजल म्हणते, आपल्याकडे सगळं रेडी आहे. तर मालक म्हणतो, म्हणजे ऑलरेडी तुझं बोलणं झालंय? तर काजल म्हणते, हो, आपण तेवढे हुशार तर आहोतच. तर मालक म्हणतो, पण मी त्याला असंच सहजासहजी हो म्हणणार नाही, मला आधी त्याच्याशी बोलावं लागेल. सोहमचं आणि त्या मालकाचं बोलणं होतं. तर मालक म्हणतो, पण या सगळ्यात माझा काय फायदा आहे? सोहम म्हणतो, एक म्हणजे तुमच्या कॅफेला एक आयडेंटिटी मिळेल, इकडे पेंटिंग्ज बघता येतात, आणि जेव्हा जेव्हा मी इकडे एक्झिबिशन लावेल ना, तेव्हा तेव्हा मी तुम्हाला त्याचा रेंट देईल, आणि तुमच्या कॅफेमध्ये वेगवेगळ्या ऑफर्स असतात तर मी ते लोकांना सांगेन, तुमच्या डिशेसबद्दल लोकांना सांगेल, आणि यामुळे 100% तुमचे कस्टमर्स वाढतील. तो मालक सोहमला म्हणतो, आधी 2 महिने तुझे इथे पेंटिंग्ज लाव, त्यातून मला काय प्रॉफिट होतो ते आपण बघू. मला जर प्रॉफिट झाला तर तुझी ही जागा फिक्स, आणि जर नाही झालं तर तुला तुझी दुसरी जागा शोधावी लागेल. त्यांची ती डील डन होते. इकडे अद्वैत आणि कला दोघेही रेडी होत असतात. सगळ्या गोष्टी अद्वैतच्या पुढे ठेवलेल्या असतात, तरीही तो एक एक करून सगळ्या गोष्टी मागत असतो. तर कला त्याला म्हणते, तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी, असं वाटलं मला. तर अद्वैत म्हणतो, हो, ॲक्च्युली बोलायचं आहे.
तर कला म्हणते तेच वाटलं होतं मला. माणूस वाचणं ही सुद्धा एक कला आहे. तर अद्वैत म्हणतो म्हणूनच मी तुला अति आगाऊ असं म्हणतो. कला त्याला म्हणते याला अति आगाऊपणा नाही तर अति हुशारपणा असं म्हणतात. अद्वैत लगेच म्हणतो म्हणजे तू मान्य करतीयस तर. तू हुशार नाही तर अति हुशार आहेस. कला विचारते झालं असेल तुझं तर आता काय आहे ते सांग. अद्वैत म्हणतो मला असं वाटतं की आपण घरच्यांना सांगायला हवं. म्हणजे मिस्टर स्वामीनाथनना जी डिझाईन्स हवी आहेत ती तू केलेस. आणि आमच्या कंपनीमध्ये आता तू ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करणार आहेस. कला म्हणते हो सांगायलाच हवं. नाहीतर परत तुझ्या घरच्यांना वाटेल की आपण त्यांना अंधारात ठेवलंय. मग माझ्यावर वाटेल ते आरोप होतील आणि ते आरोप कसे चुकीचे आहेत आणि मी कशी बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा मला खूप कंटाळा आलाय. अद्वैत म्हणतो म्हणूनच मी तुझ्यासाठी एक सोल्युशन काढलंय. तू आत्ता खाली जा आणि सगळ्यांना सांग की ते डिझाईन्स तू केलेस आणि आता तू चांदेकर ज्वेलर्समध्ये ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करणार आहेस. कला म्हणते म्हणजे हे सगळं जाऊन मी सांगू का? तर अद्वैत म्हणतो आणि हे सुद्धा सांग की आपण आज जी डिझाईन्स प्रेझेंट करणार आहोत ते तू करतेस असं सांग. कला म्हणते म्हणजे सगळ्यांना मी एकटीने तोंड द्यायचं का? आणि मी तुला डिझाईन्ससुद्धा द्यायचे असंच ना? अद्वैत तिला म्हणतो नाहीतर एक काम कर तू थांब मी जातो आणि मी गेल्याच्या नंतर तू येऊन सांग. कला त्याला म्हणते तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? एवढं सगळं झाल्यानंतर मी तुझ्या घरच्यांना जाऊन सांगायचं का? आणि मग काय तुझ्या घरचे टाळ्या वाजवून माझ्या निर्णयाचं स्वागत करतील असंच का? अद्वैत म्हणतो साधं जाऊन सांगायचंय एवढं काही कठीण नाहीये. कला म्हणते खाली काही जण सोडले तर इतर लोकांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे तुला माहिती आहे म्हणून तू पळ काढतोयस ना? अद्वैत म्हणतो मे बी काही जणांना लगेच पटणार नाही पण कोण आहेस तू? खरे आहेस ना? तू कुठलीही गोष्ट समोरच्याला पटवून देतेसच ना मग ही गोष्ट पटवून देशील. कला म्हणते मी काही समोरच्याला पटवून देत नाही की माझंच बरोबर आहे. माझं बरोबर असतं म्हणून ते समोरच्याला पटतं. अद्वैत म्हणतो तुला काम करायचं आहे ना मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे? आणि एरवी तर आबांच्या पुढे पुढे करत असतेस मग एवढं सांगायला काय? कला त्याला म्हणते मी काही आजोबांच्या पुढे पुढे वगैरे करत नाही. मी फक्त त्यांच्याशी स्पष्ट बोलते. मुळात म्हणजे ते माझं सगळं ऐकून घेतात. तर अद्वैत म्हणतो हो ना मग जाऊन सांग नेमकं काय आहे ते. कला म्हणते तू विसरतोयस का तूच मला या पोझिशनवर अपॉइंट केलंयस. त्यामुळे आता जे काही सांगायचंय ते तुला सांगायचंय तुझ्या घरच्यांना. आणि उंदीर कितीही त्याच्या बिळाचा राजा असला ना तरी बाहेर पडल्यानंतर त्याची पळापळच होते. तर अद्वैत लगेच म्हणायला लागतो तर कला त्याला म्हणते मी काही तुला उंदीर वगैरे नाही म्हणालेले मी फक्त उदाहरण सांगितलं. उगाच विषय वाढवू नकोस. तुझीच हिंमत होत नाहीये तुझ्या घरच्यांना सांगण्याची कारण तू घाबरतोयस. हा निर्णय तुझा आहे त्यामुळे तुलाच तो सांगावा लागेल. जसं तू आत्ता मला सांगितलंस की यापुढे सगळी डिझाईन्स तू करणार आहेस आणि डिझायनर म्हणून तूच काम करणार आहेस. अगदी तसंच साधं सरळ खाली जाऊन तुला घरच्यांना सांगायचंय. आधी जसा ओरडून ओरडून सांगत होतास ना की कलाने काम करू नये तसंच ओरडून सांग जा. आणि हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे हे सुद्धा स्पष्टपणे सांग. मी कुठल्याही प्रकारे तुझ्यावर जोर जबरदस्ती केलेली नाहीये. अद्वैत तिला म्हणतो कळालं मला आता शहाणपणा करू नकोस. निदान माझ्याबरोबर तरी चल. अद्वैत आणि कला एकत्रच खाली येतात. अद्वैत सगळ्यांना सांगतो की आजची डिझाईन्स खरेच दाखवेल. तिने डिझाईन्स बनवलेत जशी मिस्टर स्वामीनाथनना हवी आहेत तशीच. सरोज लगेच अद्वैतला म्हणते म्हणजे तू जो काही पर्याय शोधत होतास तो हा आहे? तोंड वर करून सगळ्यांना असं कसं सांगू शकतोस तू? अद्वैत म्हणतो आता आपल्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये आणि वेळसुद्धा नाहीये. त्यामुळे आपण रिस्क घेऊ शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामीनाथनना जी डिझाईन्स हवी आहेत ती फक्त खरेच बनवू शकते. सरोज म्हणते या जगात आता फक्त एकमेव ज्वेलरी डिझायनर राहिली आहे का? अद्वैत सरोजला म्हणतो आई पण आपण आत्ता या क्षणी काय करू शकतो? सरोज म्हणते मी तुला स्पष्टच सांगते या मुलीवर माझा अजिबात विश्वास नाहीये. या खऱ्यांनी आपली आयुष्यभर फसवणूकच केली आहे आणि तुझी तर किती फसवणूक केली आहे हे मी तुला सांगण्याची गरज नाहीये. आणि तरीही तू या मुलीवर विश्वास ठेवून इतकी महत्त्वाची डिझाईन्स काढायला देतोयस. आणि स्वामीनाथनने जर सांगितलं की यानंतर सुद्धा मला परत परत याच मुलीकडून डिझाईन्स काढून हवे आहेत तर आपण काय करायचंय? सारखं सारखं हिला सांगायचंय का? अद्वैत म्हणतो मी ठरवलंय आई. खरेची ज्वेलरी डिझायनर म्हणून नेमणूक करायची. हे ऐकून तर सरोजला धक्काच बसतो. ती अद्वैतला म्हणते हे आता अति होतंय. अद्वैत म्हणतो आई प्लीज मी काय सांगतोय ते नीट ऐकून घे. मी खूप विचार करून हा डिसिजन घेतलाय. मिस्टर स्वामीनाथनला जी डिझाईन्स आवडली आहेत आत्तापर्यंत ते जी डिझाईन्स अप्रूव्ह करतायत एवढंच नाही तर ज्या डिझाईन्सच्या बेसिसवर आपल्याला एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालं ते सगळी डिझाईन्स खरेनेच बनवली आहेत. आणि जर मिस्टर स्वामीनाथनला हेच हवं असेल तर आपण काय करू शकतो? तूच म्हणतेस ना बिझनेसच्या वेळी आपण कुठलाही वाद मध्ये आणायचा नसतो. मी बिझनेसमध्ये पाऊल टाकल्यापासून तू मला शिकवत आली आहेस ना.
बिझनेस करताना सगळे इमोशन्स बाजूला ठेवायचे असतात आणि प्रॅक्टिकल डिसिजन्स घ्यायचे असतात आणि आत्ता मी तेच करतोय. आता या क्षणी हे डील गमावणं मी अफोर्ड करू शकत नाही. म्हणूनच मी खरेला चांदेकर ज्वेलर्समध्ये ऑफिशियल ज्वेलरी डिझायनर म्हणून काम दिलंय. हे ऐकून फक्त आबा आणि रजनीला आनंद झालेला असतो, बाकी सगळ्यांना तर वाईट वाटत असतं. तर आबा उठून लगेच अद्वैतचं कौतुक करतात आणि त्याला म्हणतात, आज तू खरा उद्योगपती शोभतोयस. आबा म्हणतात, या सगळ्या गोष्टी मागे ठेवून कंपनीचं हित बघता आलं पाहिजे आणि तू आधीचे सगळे वाद बाजूला ठेवून अगदी योग्य निर्णय घेतलास. मला खूप बरं वाटलं. तू असंच काम केलंस तर बिझनेसमध्ये खूप यशस्वी होशील. आणि मी म्हणालो होतो ना, आंबाबाईचा जो निर्णय असेल तोच होणार आणि आज तसंच झालं. ती आपल्याकडून काहीही चुकीचं करून घेणार नाही. आणि आबा सरोजला म्हणतात, अद्वैतने अगदी योग्य निर्णय घेतलाय, त्यामुळे तू मनमोकळेपणाने त्याला पाठिंबा दे. सरोज आबांना म्हणते, मला हे सगळं मान्य नाहीये. आबा म्हणतात, ते माहिती आहे ना मला, पण आत्ता आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे का? एकतर कलाकडून काम करून घ्यायचं, नाहीतर काम सोडून द्यायचं. आता तूच ठरव काय करायचं ते. आणि ते अद्वैतला सांगतात, ऑफिसला जाताना कलाला घेऊन जा, तिची मदतच होईल तुला. आणि ते कलाला सांगतात की आज जेवणाचं सगळं अंजू बघेल, तुम्ही दोघे एकत्र जावा. कलाला म्हणतात, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे आणि अद्वैतला म्हणतात, तिला जी काही मदत लागेल ती तू तिला कर. हे सगळं ऐकून तर रोहिणीचा खूप जळफळाट होत असतो. ती मनात विचार करते, ही मुलगी आहे का कोण आहे? आता तर हिने सगळं घर ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती आणि आता हळूहळू ऑफिससुद्धा ताब्यात घेणार. खरंच हद्द झाली. मी हिला अशी सोडणार नाहीये. चांदेकरांचा बिझनेस मी सहजासहजी हिच्या हातात जाऊ देणार नाही. त्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे. आबा अद्वैतला म्हणतात, आपलं बेंगलोरचं काम अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. कलासोबत तू सुद्धा बस आणि डिझाईन्सचं काम एकत्र करा. तर सरोज म्हणते, आबा हे काय आहे तुमचं? डिझायनर म्हणून हिने काम करायचंय हे तर सगळ्यांनी ठरवलंच आहे, पण म्हणून अद्वैतने आणि तिने एकत्र बसून काम करायचं का आता? त्याची काय गरज आहे? तर आबा म्हणतात, याआधी आपल्याकडून स्वामीनाथनच्या बाबतीत खूप हलगर्जीपणा झालाय, पण आता यापुढे जे काही काम होईल तेवढं खणखणीत असायला पाहिजे की मागची सगळी कसर निघून गेली पाहिजे. कलाकडे ती कलात्मकता आहे, ती उत्तम डिझाईन्स करेलच आणि अद्वैतला बिझनेस माहिती आहे, त्यामुळे तो ग्राहकांच्या दृष्टीने आणि बिझनेसच्या दृष्टीने कलाला काही सुचवू शकतो. त्यामुळे काम जास्त चांगलं आणि लवकर सुद्धा होईल. तर अद्वैत म्हणतो, ठीक आहे आबा, येतो मी. तर आबा लगेच म्हणतात, मी नाही, आम्ही. स्वामीनाथन बरोबर उत्तम व्यवहार करा आणि सगळ्या गोष्टी पूर्ण करून गोड बातमीच घरी घेऊन या. त्यानंतर सगळे आपापल्या कामाला निघतात. तर रोहिणी लगेच राहुलला म्हणते, तुला इतकी वर्ष झाले बिझनेसमध्ये, पण तुला आत्तापर्यंत जे जमलं नाही ना, त्या मुलीला एका क्षणात जमलं. राहुल म्हणतो, हो ना, मी पण तोच विचार करतोय. रोहिणी त्याला म्हणते, लाज वाटत नाही का तुला? तर राहुल म्हणतो, मॉम काही काय म्हणतेस? रोहिणी म्हणते, मग काय मी आरती करू का तुझी? तुझ्यासाठी आजपर्यंत काय काय आणि किती केलंय मी, पण तू प्रत्येक संधीची मातीच केलीस. शिक काहीतरी त्या खरेकडून, नाहीतर असाच बस, तेवढं सुद्धा नाही जमणार तुला. इकडे कॅफेमध्ये सोहमला टेन्शन आलेलं असतं, त्यामुळे तो फेऱ्या मारत असतो. तर काजल मनात विचार करते, याला टेन्शन आलं की काय, हा असा फेऱ्या का मारतोय? किती छान पेंटिंग्स बनवलेत आणि याच्या चेहऱ्याचे तर रंगच उडालेत. त्यावेळी तेथे एक आर्टिस्ट येते आणि ती सोहमचं खूप कौतुक करते. त्या दोघांना एकत्र बघून मात्र काजलला खूप जेलसी होत असते. इकडे सानिका ऑफिसमध्ये काम करत असते. त्यावेळी ती पाहते तर स्वामीनाथन सरांकडून आलेल्या ब्रीफला अद्वैतने काहीच रिप्लाय दिलेला नसतो, त्यामुळे ती याचाच विचार करत असते. सानिका अद्वैतजवळ येऊन त्याला सांगते की एक प्रॉब्लेम झाला आहे. स्वामीनाथन सरांनी नवीन मेल पाठवला होता आणि ब्रीफ पाठवले होते नवीन डीलसाठी. बहुतेक ते तुमच्यापर्यंत पोचलेले नाही आहेत. तर कला तिला म्हणते, त्या ब्रीफमध्ये काय आहे ते मला सांगशील का? म्हणजे त्यानुसार मी डिझाईन्समध्ये काय चेंजेस करायचे ते मी बघते. स्वामीनाथन सरांच्या मीटिंगच्या आधी त्यांना ते काम पूर्ण करायचं असतं, त्यामुळे कला सानिकाला म्हणते, आपण दोघी कामं वाटून घेऊ. तू तोपर्यंत इन्फॉर्मेशन काढून घे, मी तुझ्या डेस्कला येऊन 10 मिनिटांनी भेट देते. आणि ती अद्वैतला म्हणते, मला काहीतरी बोलायचं होतं. तर अद्वैत लगेच म्हणतो, झालेल्या गोंधळाबद्दल मला काहीही माहिती नाहीये, तू मला ब्लेम करू नकोस. तर कला लगेच त्याला म्हणते, काढलास ना तू तिसराच अर्थ. झालेला गोंधळ कसा सावरून घ्यायचा ते मी आणि सानिका बघून घेऊ, त्याची तू चिंता करू नकोस. मला तुझ्याशी सानिकाविषयीच बोलायचंय आणि तुला स्पष्टच सांगायचं झालं तर मला असं वाटतं की तू सानिकाला कामावरून काढून टाकू नये. अद्वैत लगेच तिला म्हणतो, तू काही इथे HR म्हणून जॉईन झालीस का? काय पोस्ट आहे तुझी? ज्वेलरी डिझायनर. मग इथे कोणाला कुठली पोस्ट द्यायची, कामावर कोणाला ठेवायचं कोणाला नाही हे मला ठरवू दे. आणि अजून तुझ्या हातात मी अपॉइंटमेंट लेटर दिलेलं नाहीये, त्यामुळे माझ्या स्टाफ मेंबरसोबत मी कसं वागायचं हे मी ठरवेल.
तर कला लगेच म्हणते, तुझ्या खोलीत तू माझ्याशी जे वागतोस ते पुरेसं नाहीये का? तर ऑफिसमध्ये सुद्धा सुरू होऊ नकोस तू. अद्वैत तिला म्हणतो, खोटं बोलणाऱ्यांविषयी मला प्रचंड चीड आहे, माहिती आहे ना तुला. आणि केवळ माझा नाईलाज होता म्हणून मी तुला काम दिलंय. पण सानिकाचं काय, ती माझ्याशी खोटं बोलली याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. कला म्हणते, असं काय करतोयस तू, जरा नीट विचार कर ना. मी तुझी बायको आहे म्हणून तू मला झुकतं माप दिलंस. पण सानिकाचं काय, ती इथे एम्प्लॉई आहे, ती तिचं काम व्यवस्थित करतीये. आणि तू तिच्यासोबत असं वागल्यानंतर इतर एम्प्लॉईजवर काय परिणाम होईल याचा तू विचार केलायस का? मला एवढंच वाटतं की जसं मी इथे मानाने काम करू शकते तसंच सानिकाला सुद्धा इथे मानाने काम करता यायला हवं. अद्वैत म्हणतो, मी तुला बायको म्हणून झुकतं माप दिलेलंच नाहीये. तू माझी कोणीही नाहीयेस. सगळे आपलं काम नीटच करतात. तर कला म्हणते, तू जी 2 माणसं अपॉइंट केली होतीस ना, त्यांनी तर स्वामीनाथन सरांचे मेलसुद्धा बघितले नाहीत. आत्ता सानिकाच्या लक्षात आलं म्हणून आपल्याला कळलं. हे मेल जर सानिकाच्या लक्षात आले नसते तर आपण त्या मीटिंगमध्ये किती तोंडघशी पडलो असतो. आणि म्हणून मला वाटतं तू तिचं डिमोशन करू नये. हवं तर मी रिक्वेस्ट करते तुला. ती खूप हार्डवर्किंग मुलगी आहे, त्याने आपल्या कंपनीचा फायदाच होईल. अद्वैत तिला म्हणतो, तू तुझं तोंड बंद कर. नाही करत तिचं डिमोशन, बास झालं, खुश. हे ऐकून कलाला आनंद होतो तर ती अद्वैतला थँक्यू असं म्हणून तेथून काम करण्यासाठी निघून जाते. इकडे सरोज काम करत असते परंतु तिच्या मनात सकाळचे सगळे विचार चालू असतात. त्यावेळी परत रोहिणी तेथे येऊन सरोजचे कान भरवण्याचं काम सुरू करते. ती सरोजला म्हणते, तू बघितलंयस ना काय झालंय सरोज वहिनी, आता ती मुलगी हळूहळू बिझनेसमध्ये सुद्धा घुसतीये. आपण त्या कलाने काय करून ठेवलंय हे सगळ्यांसमोर आणलं ना. इनफॅक्ट तिने आजपर्यंत सगळ्यांचा कसा विश्वासघात केला ते सुद्धा दाखवलं आपण. पण त्याने काय झालं, डॅडचं तिच्या बाबतीतलं मत बदललंच नाहीये. त्या मुलीने बरोबर अशी परिस्थिती निर्माण केली आहे ना. न तू न मी, अगदी अद्वैत सुद्धा तिच्या समोर काहीच बोलू शकणार नाही. हेल्पलेस करून ठेवलंय तिने आपल्याला. तू लिहून घे माझा शब्द. ती मुलगी इतकी हुशार आहे ना की हळूहळू तिचंच सगळ्या बिझनेसवर वर्चस्व राहणार आहे. सरोज तिला म्हणते, असं काहीही होणार नाहीये. तर रोहिणी म्हणते, न व्हायला काय झालं, बघितलंस ना तू, सगळं काही झालंय. सरोज म्हणते, अद्वैतवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो काही तिच्या आहारी जाणार नाही आणि खोटं कधी ना कधी बाहेर पडणारच. रोहिणी म्हणते, सरोज वहिनी तू खूप सरळ आहेस. तू सगळ्यांचा चांगला म्हणूनच विचार करतेस. पण तू सावध राहा, नाहीतर तुझीच वाट लागेल पुढे. सरोज म्हणते, मी कशाला सावध राहू, माझा काय संबंध. रोहिणी म्हणते, आपल्या बिझनेसची सर्वेसर्वा आज तू आहेस आणि तिचा उद्देश तुझी जागा घेणं आहे. कालपर्यंत जिथे जिथे तू होतीस आज तिथे तिथे हळूहळू तीच दिसतीये ना. आधी घरात, मग बिझनेसमध्ये, मग डॅडच्या मनात आणि आता अद्वैतच्या हृदयात. येते मी असं म्हणून रोहिणी तेथून जाते. इकडे अद्वैत आणि कला एकत्र काम करत बसलेले असतात. त्यावेळी स्वामीनाथन तेथे येतात. तर स्वामीनाथन म्हणतात, आता कामाचं बोलू. या मीटिंगमध्ये सगळं फायनल होईल असं मला वाटतं. आणि या प्रोजेक्टचा कणा म्हणजेच डिझाईन्स तो अगदी परफेक्ट असला पाहिजे. कामासाठी डेडलाईन तर मी तुला दिलीच होती, ती तू पाळली नाहीस. पण आज तू नक्कीच मला काहीतरी सॉलिड देशील. बाउन्स बॅक म्हणतात ना तसं. पण तुझ्याकडे बघून तर तसं काहीच वाटत नाहीये. अद्वैत म्हणतो, तसं काहीच नाहीये, माझं ॲक्च्युली डिझायनरशी बोलणं झालंय. तर मिस्टर स्वामीनाथन म्हणतो, ती डिझायनर जर येणार असेल तर ही मला डील करण्यात खूप इंटरेस्ट आहे. काय म्हणाली डिझायनर, म्हणजे वेळ मारून येण्यासाठी तर तू काही वेगळं सांगत नाहीयेस ना. ती डिझायनर नक्की येणार आहे ना. मी तुला स्पष्ट सांगतो, तू माझं नुकसान करतोयस. दुसऱ्या कुठल्या तरी ज्वेलरकडे जाऊन पुन्हा मी ते प्रपोज करणं म्हणजे माझा डबल वेळ आणि डबल पैसा जातो. तुझ्यामुळे माझं नुकसान होतोय अद्वैत, कळतंय का तुला. चांदेकर हा मोठा ब्रँड आहे म्हणून मी इथे आलो. तू आधीचं डील आपलं इतकी इफिशियंटली पूर्ण केलंस, त्या विश्वासाने मी परत तुझ्याकडे आलोय. पण तू तर आता विचित्रच वागतोयस. अद्वैत म्हणतो, सर तुम्ही शांत व्हा. मला मान्य आहे मी तुमचा वेळ घेतोय, पण माझाही नाईलाज आहे. मिस्टर स्वामीनाथन विचारतात, त्या डिझायनरच्या काही वेगळ्या डिमांड्स आहेत का. तसं असेल तर सांग मला. तिने ते डिझाईन्स दिलेत का, एक एक बसून आपण क्लिअर करू. अद्वैत म्हणतो, हो आपण डिझाईन्सबद्दल बोलू शकतो. कला म्हणते, सर डिझाईन्स बघण्याआधी मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. मिस्टर स्वामीनाथन विचारतात, आज तुम्ही इथे कशा, एरवी तर तुम्ही इथे कधी नसतात. आणि आज अद्वैतच्या वतीने तुम्ही मला डिझाईन समजून सांगताय, म्हणजे तुम्ही पण याला जॉईन झालात की काय. कला सांगते, मी बिझनेस नाही बघत आहे. पण अद्वैत मगाचपासून काही बोलत नाहीये. याचं कारण म्हणजे यानंतर चांदेकर ज्वेलर्सच्या डिझाईन डिपार्टमेंटमध्ये मी स्वतः लक्ष घालतीये. तर स्वामीनाथन विचारतो, म्हणजे डिझायनरबद्दल काही अपडेट. तर कला सांगते, यापुढे सगळे डिझाईन्स मीच बनवणार. मिस्टर स्वामीनाथन म्हणतात, मला तुमच्या सकट कुठलीही नवीन डिझायनर नको आहे. पहिल्यांदा जी डिझायनर होती तशीच डिझाईन्स मला मिळाली तरच मी कंटिन्यू करणार. आणि मला आता नवीन एक्सपेरिमेंट करायचेच नाहीयेत.
आणि ते अद्वैतला म्हणतात, तूच आता म्हणालास की ती जुनी डिझायनर येतीये, नेमका काय प्रॉब्लेम आहे? अद्वैत सांगतो, तुम्हाला जी सुरुवातीपासून डिझाईन्स दिली होती ती डिझायनर हीच आहे. ती डिझाईन्स कलानेच काढलेली, परंतु मध्यंतरी तिने काम थांबवलं होतं. स्वामीनाथन विचारतात का, तर अद्वैत म्हणतो, तुम्हाला काहीतरी वेगळं प्रेझेंट करायला मिळावं म्हणून, एक ऑप्शन म्हणून. पण मी परत तिला डिझायनर म्हणून अपॉइंट केलंय. स्वामीनाथन विचारतात, इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवून ठेवलीस? एखादा नवरा असता तर त्याने अभिमानाने सांगितलं असतं की माझी बायको डिझाईन्स करते. ही झाली एक गोष्ट, पण डील करताना पारदर्शकता असायलाच हवी ना? अद्वैत मनात म्हणतो, माझ्या आजवरच्या अनुभवात मला इतकं कोणीही ऐकवलं नाहीये. सगळं हिच्यामुळे होतंय. जगातल्या सगळ्या अति आगाऊंची लीडर आहे ही. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, मीटिंगमध्ये अद्वैत म्हणत असतो, विक्रीवर परिणाम होतोय असं म्हणू नका. चांदेकर ज्वेलर्स हा एक प्रीमियम ब्रँड आहे, त्यामुळे दागिन्यांच्या क्वालिटीनुसारच त्याची किंमत असणार. त्यावेळी कला तिचं मत व्यक्त करते. ती म्हणते, आपण कुठलीही तडजोड न करता चांदेकरांचे टॉप डिझाईन्स 1 ग्रॅममध्ये तयार केले तर? आबा म्हणतात, पोरीचा विचार चांगला आहे आणि आपण या कलेक्शनला कलाविष्कार म्हणूया. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.